डिनरची तयारी चालू आहे. त्याच्यासाठी पनीरचे असे छान क्यूब्स करून घेतलेत. इकडे आलं लसणाची पेस्ट आहे. त्याच्यानंतर बटाटे धुवून स्वच्छ ठेवलेले आहेत. रताळ उकडवून ठेवले थोडंसं मीठ घालून. आणि हे बीन्स फ्राय करणार आहे. आता हा मस्तपैकी असं छान मेनू आहे. हे अर्थातच मी खाणार. ठेचा पनीर संजूसाठी करणार आहे, ठेचा आलू, आणि मग आम्ही हे दोघं मिळून आम्ही खाऊ. पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेले आहे. त्याच्यात 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, पनीर टाकणार आणि मग पनीरवर थोडं मीठ. मला आणि काय मसाला हवा तर टाकू शकतात. हळद जिरं टाकणार आहे ह्याच्यात. हे बघा, दुसऱ्या कढईमध्ये मी आता तेल आणि परत आलं लसणाची पेस्ट टाकली आणि असे हे बटाटे छान धुवून त्याचे तुकडे केलेत. आता हे त्याच्यात घालणार. हे बघा, इकडे आता हे असे ठेचा पनीर तयार आहे. हे बघा, ठेचा आलू तयार. आणि ह्याच्यात मी थोडंसं हळद, हिंग आणि लाल मिरची पावडर पण घातली. पण ठेचा जास्त आहे, म्हणजे झणझणीत आहे. इकडे बीन्स मी पनीरच्याच पॅनमध्ये फ्राय करत ठेवले. त्याच्यासाठी थोडंसं तेल घातले आणि मीठ भुरभुरवले बस. त्याच्या आधी बीन्स स्वच्छ धुवून घेतले होते. आता याच्यावर थोडासा चाट मसाला. आता हे संजूसाठी ठेचा आलू तयार आहे. मस्त सुगंध सुटलाय. आता ह्याच्यावर पण थोडासा चाट मसाला आणि कोथिंबीर. हे संजूचं ताट तयार. बघा किती मस्त टेम्पटिंग दिसतंय. आणि बटाट्याचं साल नाही काढलंय मी. बटाट्याचं साल न काढता केलं ना कधी की जास्त टेस्टी लागतं ते. साला सकट खायचंय संजू. किती मस्त दिसतंय.